हॅलो माय डिअर स्टुडंट्स, लास्ट काही लेक्चर पासून जे आहे ते आपण डिस्कस करत आहे आययुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जे पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्याचं आययुपीएसी नेम जे आहे ते कसं लिहायचं याच्यासाठी जे काही रूल्स आहेत जे आययुपीएसी ने रिकमेंड केलेले आहेत ते आपण प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये जे आहेत ते वन बाय वन जे आहेत ते पाहिले आणि त्याचा यूज जो आहे तो आपण लास्ट व्हिडिओ पासून जो आहे तो करत आहे. वेगवेगळे जे पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचं आययुपीएसी नेम जे आहे ते लिहिण्यासाठी. सो आज सुद्धा आपण काही एक्झाम्पल जे आहेत ते इथे घेणार आहे पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आणि त्यांचे आययुपीएसी नेम जे आहे ते तिथे लिहिणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट कंपाऊंड इन टुडेज लेक्चर इज CH3 bond C or double bond O bond CH2 bond CH2 bond COH. CH3 bond CO bond CH2 bond CH2 bond COOH. सो हा एक पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. का आहे लक्षात घ्यायचं, कारण याच्यामध्ये आपल्याला दोन फंक्शनल ग्रुप दिसत आहेत. कुठले कुठले दोन फंक्शनल ग्रुप दिसत आहेत तुम्ही जर ऑब्झर्व केलं या कंपाऊंडला तर याच्यामध्ये आपल्याला एक दिसत आहे C डबल बॉन्ड O. दिस वन हा एक ग्रुप जो आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. अनदर ग्रुप दिसत आहे आपल्याला COOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. हा दुसरा ग्रुप. सो दॅट्स व्हाय इट इज अ पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो आता याचा आययुपीएसी नेम आपल्याला लिहायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो तिथे फाइंड आउट करावा लागेल. सो एक कीटोन ग्रुप आहे, दुसरा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. आपल्या प्रायोरिटी सिरीज नुसार प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो इथे राहणार आहे कुठला, तर बॉन्ड COOH दॅट मीन्स कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला माहिती आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे प्रायोरिटी सिरीज मध्ये प्रायोरिटी फॉर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जी ऑर्डर आपण पाहिली होती त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी आपण कशाला देतो, फर्स्ट नंबर कोणाचा आहे तर तो आहे बॉन्ड COH कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुपचा. सो म्हणजेच प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे हा कीटोन जो आहे तो ऍज अ सबस्टिट्युएंट ग्रुप म्हणून जो आहे तो या कंपाऊंड मध्ये राहील. सो कीटोनचं नेम जे आहे ते आपल्याला प्रिफिक्स मध्ये लिहावं लागेल. प्रिफिक्स मध्ये कीटोन साठी आपण काय लिहितो त्याचा विचार करा. तोपर्यंत आपण काय करू इथे, आपण आधी नंबरिंग करू. नंबरिंग कुठल्या साईडने करणार, नंबरिंग आपण करणार राईट टू लेफ्ट डायरेक्शन. हे आता तुम्हाला माहिती आहे बाय राईट टू लेफ्ट डायरेक्शन इन दिस कंपाऊंड बिकॉज कार्बोक्सिलिक ऍसिड इज अ टर्मिनल फंक्शनल ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड हा जो ग्रुप आहे हा जो फंक्शनल ग्रुप आहे हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे तो एका एंडवर राहणार आणि कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे. सो त्याचा कार्बन जो आहे तो लॉंगेस्ट चेन मध्ये आलाच पाहिजे. सो फर्स्ट कार्बन ऍटम, सेकंड कार्बन ऍटम, थर्ड कार्बन ऍटम, फोर्थ कार्बन ऍटम, फिफ्थ कार्बन. हे झालं नंबरिंग. आता स्टेप बाय स्टेप याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार आहे. सर्वात आधी प्रिफिक्स मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, तर कीटोन जो आहे तो त्याचं नेम जे आहे ते प्रिफिक्स मध्ये लिहावं लागेल. प्रिफिक्स मध्ये कीटोन साठी आपण काय लिहिणार, तर प्रिफिक्स मध्ये लिहित असतो कीटोन साठी ऑक्सो. ऑक्सो प्रिफिक्स आपण जे आहे ते पुट अप करतो फॉर कीटोन अँड बिफोर दॅट त्याची पोझिशन जी आहे ती मेन्शन करावी लागेल. सो फोर ऑक्सो. Then long carbon containing chain 5 carbon atom. So parent alkane is 5 carbon containing alkane that is pentane. Pentane चा E रिप्लेस करावा लागेल आणि तिथे लिहावं लागेल OIC acid. So 4 oxo pentane E काढला पेंटॅन राहिला आणि ऍसिड ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून OIC ऍसिड जे आहे ते तिथे आपण पुटअप केलं ऍज अ सफिक्स. सो आपल्याला कम्प्लीट नेम जे आहे ते या कंपाऊंड मध्ये भेटलं दॅट इज 4 ऑक्सो पेंटॅनोइक ऍसिड.
This is the correct IUPAC name for CS3 bond CO bond CH2 bond CH2 bond COOH, where principal functional group is bond COOH and substituent functional group is bond CO. That means carboxylic acid ग्रुप जो आहे तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आणि कीटोन जो आहे तो सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप इथे राहणार अकॉर्डिंग टू प्रायोरिटी सीरीज. ओके, द नेक्स्ट कंपाउंड फॉर यू CH3 बॉन्ड CHNH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CHOH बॉन्ड CS3. या कंपाउंडला जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे काय दिसते तर देयर इज द प्रेझेन्स ऑफ बॉन्ड NH2 and bond OH. These two functional groups are here. एक आहे बॉन्ड NH2 म्हणजे अमाइन ग्रुप, दुसरा आहे बॉन्ड OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप. एक लक्षात ठेवायचं, आता इथे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो फाइंड आउट करावा लागेल. त्यासाठी आपल्याला प्रायोरिटी सिरीजला नसणं महत्वाचं आहे. जी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप साठी जी प्रायोरिटी सिरीज प्रायोरिटी ऑर्डर जी दिलेली आहे तिला नसणं महत्वाचं आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट सिरीज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो राहणार आहे OH म्हणजे अल्कोहोल. आणि अल्कोहोल जर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इथे जर आपण ठेवणार आहे तर म्हणजे याचा अर्थ काय की हा जो अमाइन आहे बॉन्ड NH2 इट इज सबस्टिट्यूएंट फंक्शनल ग्रुप. तो सबस्टिट्यूएंट म्हणून जो आहे तो इथे जो आहे त्याची पोझिशन जी आहे ती राहणार आहे या कंपाऊंड मध्ये. ठीक आहे, मग आता याचा IUPAC नेम आपल्याला लिहायचा आहे. सर्वात आधी सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. स्ट्रेट वन जी आहे ती झाली आपली लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन. सो लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन मध्ये आता आपण नंबरिंग कुठल्या साईडने करणार तर नंबरिंग जी आहे ती आपण करणार राईट टू लेफ्ट. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला प्रेफरन्स देऊन जी आहे ती आपण नंबरिंग जी आहे ती करणार आहे. सो 1 2 3 4 5 कार्बन ॲटम. त्याच्यावरून पॅरेंट अल्केन जो आहे तो येणार आहे पेंटेन. अमाइन जो आहे हा प्रिफिक्स मध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा अमाइन जो आहे त्याचं प्रिफिक्स जे आहे ते यूज करावं लागते अमीन अलॉंग विथ इट्स पोझिशन. त्याच्यानंतर पॅरेंट अल्केन येणार. पॅरेंट अल्केनचा ई रिप्लेस करावा लागणार आणि अल्कोहोल साठी आपण सफिक्स जे आहे ते पुटअप करतो OL. आफ्टर रिप्लेसिंग ई ऑफ पॅरेंट अल्केन वी पुटअप सफिक्स दॅट इज OL आणि त्याच्या आधी त्याची पोझिशन सुद्धा म्हणजे लोखंड नंबर सुद्धा मेन्शन करावा लागेल. तर सर्वात आधी प्रिफिक्स लिहिणार 4 अमीन. Then parent alkane that is pentane. Pentane चा E रिप्लेस करणार आपण डायरेक्टली इथे सो पेंटॅन. देन अल्कोहोल त्याचा लोखंड नंबर म्हणजे त्याची पोझिशन दॅट इज 2. अल्कोहोल आहे म्हणून सफिक्स यूज करणार OL. सो कंप्लीट IUPAC नेम दॅट इज 4 अमिनो पेंटॅन 2 OL is the correct IUPAC name for this compound that is CS3 bond CH NH2 bond CH2 bond CHOH bond CS3 which contain alcohol as a principal functional group and amine as a substituent functional group. Now compound number third compound that is CS3 bond CO bond CH2 bond CH2 bond OH. आता या कंपाऊंड कडे जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला तिथे 2 फंक्शनल ग्रुप जे आहेत ते दिसतात. एक आहे कीटोन, दुसरा आहे अल्कोहोल. बाय युजिंग दॅट प्रायोरिटी ऑर्डर ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हियर द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज कीटोन. प्रायोरिटी सिरीज नुसार प्रायोरिटी ऑर्डर नुसार जे आहे फंक्शनल ग्रुपच्या इथे आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो घ्यावा लागेल कीटोन. सो बॉन्ड C डबल बॉन्ड O कीटोन जो आहे तो झाला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. याचा अर्थ हा जो OH आहे ऍज अ सबस्टिट्यूएंट म्हणून आपण. ठीक आहे, मग आता IUPAC नेम लिहायचा आहे तर सर्वात आधी रूल नंबर 1
सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन कंटेनिंग चेन, ती इथे दिसत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, स्ट्रेट लाईन. नंबरिंग कुठल्या साईडने करणार? अल्कोहोल जो आहे तो फर्स्ट कार्बनला अटॅच आहे, कीटोन जो आहे तो सेकंड पोझिशनवर आहे. नंबरिंग अशा वेळेस करायची, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या साईडने नियर येणार. आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो या कंपाऊंड मध्ये आहे कीटोन. सो कीटोनला प्रिफर करायचं, इथे प्रिफरन्स जो आहे तो कीटोन ग्रुपला जो आहे तो द्यावा लागेल. कीटोन जो आहे तो सेकंड पोझिशनवर येतो लेफ्ट डायरेक्शनने. सो नंबरिंग करणार लेफ्ट टू राईट, 1 2 3 4. टोटल नंबर ऑफ कार्बन एटम इन लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन इज 4. ठीक आहे. आता आपल्याला आपल्या सिक्वेन्स नुसार जे आहे ते नेम लिहावं लागेल. सिक्वेन्स कसा? तर सर्वात आधी प्रिफिक्सेस, देन पॅरेंट अल्केन, देन सफिक्स. सो प्रिफिक्स मध्ये आपण काय लिहिणार? तर हा जो आपला अल्कोहोल ग्रुप जो आहे तो प्रिफिक्स मध्ये लिहावा लागेल, कारण तो सबस्टिट्युएंट ग्रुप आहे इथे. तो जर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असता तर सफिक्स मध्ये त्याचं नेम लिहिलं असतं, बट इथे या कंपाऊंड मध्ये तो आहे सबस्टिट्युएंट ग्रुप. सो दॅट्स वाय त्याचं नेम जे आहे ते आपण लिहिणार प्रिफिक्स मध्ये. अल्कोहोल साठी प्रिफिक्स जे आहे ते यूज करतो आपण हायड्रॉक्सी. सो प्रिफिक्स आपण लिहिणार हायड्रॉक्सी, अँड बिफोर दॅट वी पुट इट्स लोकंट नंबर, दॅट मीन्स इट्स पोझिशन, that is 4. Here पोझिशन काय दिलेली आहे त्याची 4. फोर्थ नंबरच्या कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणून इथे आपण लिहिणार 4 हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सी इट इज अ प्रिफिक्स यूज फॉर अल्कोहोल. सो 4 हायड्रॉक्सी. पॅरेंट अल्केन 4 कार्बन कंटेनिंग, दॅट इज ब्युटेन. ब्युटेनचा ई रिप्लेस करणार आपण, म्हणजे लिहिणार ब्युटॅन. 4 हायड्रॉक्सी ब्युटॅन. ब्युटॅन आपण खाली लिहिणार इथे ब्युटॅन. देन पोझिशन ऑफ कीटोन ग्रुप, दॅट इज 2. अँड देन सफिक्स for ketone, that is O-N-E. 4 hydroxy butane 2-O-N-E. 4 hydroxy butane 2-O-N-E is the correct IUPAC name for the compound, that is CH3 bond CO bond CH2 bond CH2 bond OH. Where principal functional group according to the rules, according to the given order of preference, that is ketone, and substituent functional group is hydroxyl group or alcohol group. Now next compound. Next compound is the cyclic compound. Hexagonal ring जी आहे ती आपल्याला इथे दिसत आहे. इट इज नॉट बेन्झीन. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होते सुरुवातीला. So this is not a benzene because there is only single bond or single bonded carbon atoms are present in that hexagonal ring. So double bond नाही आहे त्याच्यामध्ये, alternate double bond सुद्धा नाही आहे, hexagonal ring आहे फक्त. सो एक सायक्लिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. आता या सायक्लिक कंपाऊंड मध्ये आपल्याला काय दिसते, तर त्या हेक्सागोनल सायक्लिक रिंग स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कार्बन ॲटम जे आहे त्या कार्बन ॲटमला 2 फंक्शनल ग्रुप जे आहेत ते आपल्याला दिसतात. एक तर दिसतो हा OH, दॅट मीन्स अल्कोहोल, आणि दुसरा जो आहे सेकंड जो फंक्शनल ग्रुप इथे दिसत आहे तो म्हणजे C डबल बॉन्ड O, दॅट इज कीटोन. दॅट मीन्स थर्ड जो कंपाऊंड आपण पाहिला, जो डिस्कस केला, तशाच टाईपचा हा कंपाऊंड आहे, फक्त हा असायक्लिक कंपाऊंड होता, हा सायक्लिक आहे. हा ॲलिफॅटिक कंपाऊंड होता, हा सायक्लिक कंपाऊंड आहे. सो सायक्लिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर जर आपल्याला करायचं असेल तर आता इथे काय करणार आहे, तर पुन्हा आपल्या प्रायोरिटी ऑर्डर नुसार प्रिफर्ड प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जो आहे तो इथे येणार आहे. कुठला येणार आहे, जो थर्ड मध्ये होता त्याचप्रमाणे इथे फंक्शनल ग्रुप आहे. सो हियर जसा इथे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कीटोन होता, कारण दुसरा जो आहे तो अल्कोहोल आहे, तसं सेम कंडिशन इथे आहे. कीटोन आणि अल्कोहोलिक ग्रुप आहे, सो कीटोनला प्रिफरन्स द्यावा लागेल. सो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज कीटोन, दॅट्स वाय
this alcohol group is used as a substituent in this cyclic compound. आता याचा नेम कसं लिहायचं? सर्वात आधी तर आपण लिहिणार प्रिफिक्स. त्यानंतर हा जो सायक्लिक कंपाऊंड आहे सिंगल बॉन्डेड आहे म्हणजे याचा पॅरेंट कंपाऊंड जो येणार आहे तो येणार आहे सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केनचा ई रिप्लेस करणार आणि त्याच्यानंतर सफिक्स जे आहे ते आपण लिहिणार तिथे ONE. ठीक आहे. सो राईट ना सर्वात आधी आपल्याला नंबरिंग करावी लागेल. नंबरिंग कुठल्या डायरेक्शननी करणार, कुठून स्टार्ट करणार? तर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या कार्बन ऍटम पासून आपण जी आहे ती नंबरिंग स्टार्ट करणार. सो कीटोनचा कार्बन ऍटम जो आहे तो फर्स्ट कार्बन ऍटम. आता हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा अल्कोहोल ग्रुप जो आहे तो लोएस्ट लोकंट नंबर वर आला पाहिजे, लोएस्ट नंबर वर तो आला पाहिजे अशा डायरेक्शनने आपण नंबरिंग करणार. म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करणार. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड नंबरच्या कार्बन ऍटमला OH ग्रुप जो आहे तो तिथे अटॅच आहे. सो लोकंट नंबर ऑफ अल्कोहोल ग्रुप इज 3. सो नेम मध्ये प्रिफिक्स मध्ये आपण लिहिणार अल्कोहोल साठी हायड्रॉक्सी आणि हायड्रॉक्सी लिहिण्याआधी आपण तिथे त्याचा लोकंट नंबर जो आहे तो पुटअप करणार. आपण पोझिशन ती म्हणजे 3. सो इट्स नेम इज 3 हायड्रॉक्सी. प्रिफिक्स लिहिला आपण. त्याच्यानंतर आपण लिहिणार याचा सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केन कुठला येणार आहे? टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम इज 1 2 3 4 5 and 6. सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेनचा ई रिप्लेस करायचा. सायक्लोहेक्सेन ई रिप्लेस करून तिथे कीटोन ग्रुप प्रेझेंट आहे. फर्स्ट कार्बन ऍटम जो आहे तो कीटोनचाच आहे त्याच्यामुळे पोझिशन लिहिण्याची गरज नाही. डायरेक्टली सफिक्स लिहिणार ONE. 3 hydroxy cyclohexanone is the correct IUPAC name for this given cyclic compound, where principal functional group is ketone and substituent functional group is alcohol.